हरिओम. आज बुधवार 17 डिसेंबर 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार आहेत की सर्व दुःखाचं मूळ देहबुद्धी आहे. ऐकूया. परमार्थाचा विषय तसा खरोखरच कठीण आहे आणि सर्वांना नडणार आहे. ज्याला हा विषय जाणून घ्यायचा असेल ना, त्याला मी कोण हे जाणण्यापेक्षा मी कोण नाही किंवा कोण नव्हे हे जाणणं महत्त्वाचं आहे. एखाद्या पाऊल वाटेने जाताना ती वाट चुकलो आणि आपण भलत्या मार्गाला लागलो तर त्या पुढचा मार्ग व्यवहार त्यामुळे चुकत जाणार. एखादं गणित सोडवताना एखाद्या आकड्याची चूक झाली की त्या पुढचं सगळं गणित चुकत जातं. किंवा एखाद्या रोगाचं निदान जर बरोबर झालं नाही तर मग त्या रोगावर केलेली औषध योजना फुकट जाते. त्याप्रमाणे मनुष्याच्या सर्वसामान्य गुणधर्माचं आकलन जर बरोबर झालं नाही तर या गुणधर्मावर आधारलेला परमार्थाचा मार्गही जाणणं फार कठीण गोष्ट होईल. आपण आनंदी असावं, नेहमी आनंदात राहावं असं सर्वांनाच वाटतं. हा झाला पहिला गुणधर्म. या आनंदात चिरंतन असावं, निदान आनंदाच्या अपेक्षेत तरी चिरंतन राहावं असंही आपल्याला वाटतं. खरं म्हणजे मरण कोणालाच आवडत नाही. जगण्याची हाव किंवा चिरंतन राहण्याची आवड आपल्याला सर्वांनाच असते. परमेश्वर आनंद रूप आहे, तो चिरंतन आहे. आपल्या ठिकाणी तो अंशरूपाने असल्यानं आपल्यालाही तसं राहणं साहजिक आवडतं. पण आपली मुळात वाट चुकली आणि म्हणून त्यापुढे सर्व व्यवहारही चुकत गेले. एखाद्याच्या पळसातलं झाड पडल्यावर तो माझं झाड पडलं असं म्हणतो, परंतु त्याचा देह पडल्यावर त्याचं शरीर पडलं असं नाही आपण म्हणत, तो मेला असं म्हणतो. म्हणजेच मुळात चूक ही की आपण स्वतःला देह समजूनच राहतो. देह माझाच समजून त्याच्यावर प्रेम करतो, ही पहिली चूक. नंतर या देहाचे गुणधर्म म्हणजे विकार आपल्याला चिकटल्यावर त्याची जोपासना करतो, ही दुसरी चूक. एकदा हे विकार चिकटल्यावर त्यांची वाढ न थांबवता ते नेतील तिकडे त्यांच्या पाठीमागं जाणं आणि त्याकरता वेळप्रसंगी आपली बुद्धी पण गहाण टाकणं, ही तिसरी चूक. मग अशा रीतीने चुकाने चुका वाढत जाऊन आयुष्याचं गणित मग साफ चुकतं. एखादं झाड तोडायचं असेल तर प्रथम त्याच्या फांद्या तोडाव्या लागतात, नंतर बुंधा तोडतात. तसं नीतिधर्माने वागणं म्हणजे देहाला लागलेल्या विचारांच्या फांद्या तोडण्याप्रमाणेच आहे. दुसरी योजना म्हणजे सगुण भक्तीची. सगुण भक्ती करताना मनुष्य किंवा माणूस क्षणभर का होईना स्वतःला विसरतो आणि मी तुझा आहे असं म्हणतो. या भगवंताचा सतत सहवास जर कशाने लाभत असेल तर त्याच्या नामानेच. या नामाच्या सहवासात राहिल्यानेच देहावरचं प्रेम आपोआप नष्ट होईल आणि मग देहाने मांडलेल्या प्रपंचावरचंही प्रेम कमी होईल. पुढे त्याला सर्वत्र परमेश्वरच दिसेल. तेव्हा आत्तापासून मी राहीन तर नामातच राहीन असा निश्चय करा. मला खात्री आहे राम तुमच्यावर कृपा करेल. मी कोणीच नाही, सर्व राम आहे, मी रामाचा आहे, या गोड भावनेत आनंदात राहा. हरिओम. हरिओम तत्सत. हरि